फ्रेंड्स नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कधी कधी ऑफिशियल होऊन जाते, लक्षात राहत नाही. तर चला मग, स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर हे माझं पार्सल आलेलं आहे. हे काय तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्या अगोदर आज कोणीतरी येणार आहे माझ्याकडे, त्यामुळं मग मी पटकन उठली. दूध गेलं गेलं गेलं. आई शपथ, दूध गेलं. आताच गॅस पुसलंय राव, भांडे घासलेत, आवरलो हे बा, आणि कपडे टाकलेत मशीनीमध्ये. तू कुठं लट्टांबरवानी माग 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 फिरतो? आज सुट्टी आहे माझी आज. कामगार दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज सुट्टीचा दिवस. इकडं कपडे लावून दिलेले आहेत मशीनीमध्ये. लय मोठे कपडे होते. मग आता भांडे बिंडे घासले, किचन वाटा साफ केला, झाडू मारलं, फरची पुसली, पाणी भरून ठेवलं. त्यानंतर बाटल्या बिटल्या भरून ठेवल्या. मी नाही ह्यांनी आज हे कामगार आहेत. कामगार दिवसाची सुट्टी हो तुम्हाला. कामगार आहेत. आणि हे बघा मी काय बनवलेलं आहे ग्लासमध्ये, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे इकडे बबल्स याच्यामध्ये टाकलेले आणि याच्यात पाणी टाकलं आहे. कसले भारी दिसतेत बघा. त्यानंतर हे माझं झाड खराब झाला, त्या बांबूचं झाड म्हणते त्याला, याच्याकडे लक्ष दिलं नाही गेलं व्यवस्थित. त्यानंतर हा एक ग्लास आहे इकडे. कुठं आहे रे? हा एक ग्लास आहे. तर चला, आज आमच्याकडे येणार आहेत पाहुणे, त्यामुळे मी लवकर लवकर आवरते आहे. आता स्वयंपाक करते. आता धुणं भांडे झाडू फरशी आवरलं. आता कपडे वगैरे वाळत घालायचे आणि मग स्वयंपाक करायचा. तोपर्यंत येतात पाहुणे. तर चला मग, आज काहीतरी स्पेशल बनवू. पाहुणे कोण आहेत ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे. तर करा मग कंटिन्यू. बोलते तुम्हाला थोड्या वेळाने. आता लागते पटापट स्वयंपाकाला. परत पाहुणे आल्यावर त्यांना जेवण नको का? एकतर उशीर झाला आहे ऑलरेडी. तर चला बोलू थोड्या वेळाने. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग झाली डायरेक्ट. तर विषय काय झाला, पाहुणे येणार होते म्हणजे येणारच आहेत, पण ते दुपारीच येणार होते. म्हणजे सकाळी पहिले म्हणले 10 वाजता पोहोचू, मग उशीर झाला म्हणले. मग दुपारी 2ला फोन आला, तर तेव्हा ते कात्रजला होते आणि ते स्पेशली ते त्यांच्या कामासाठी आलेले. म्हणजे लग्न आहे वाटतं कुठंतरी, तेवढं लग्न अटेंड केल्यावर ते मला भेटायला येणार होते. लग्न होता संध्याकाळचा. आता संध्याकाळ झाली. आता म्हणजे 6-7 वाजता लग्न लागेल आणि मग ते 8-9 वाजता इकडे येतील. मग मी पटकन स्वयंपाक वगैरे करून घेतला, जेवण वगैरे केलं. आणि जे झोप लागली काय माहिती, ते गोळ्या चालू आहेत ना आता, ते गोळ्या खाल्ले आणि जेवण केले की झोपच लागते. आणि मग झोप लागली. मग मी आता उठली. अरे म्हणलं संध्याकाळ झाली, चला आता आवरायचं. आता कामं आवरायची आहेत. त्यानंतर मग पाहुणे येतील, पाहुण्यांना स्पेशल जेवण बनवायचं. तर व्हिडिओ एडिट करत होती, व्हिडिओ वगैरे टाकायची. आणि स्पेशल एक ते पॉडकास्टच्या विषयावर मला जरा कमेंटमध्ये जास्त डोक्यामध्ये जायला लागले. लोकांचं कसं आहे ना, पायी चालू देत नाही, घोड्यावर चालू देत नाही. माझ्या बापाचंच खरं म्हणते. यांना असं वाटतं हे जे बोलतील तेच खरं आणि दुसरंच खोटं बोलतं. तर ठीक आहे, यांचा गैरसमज दूर करू आपण, तसा काही विषय नाही. पण आता मी एक व्हिडिओ एडिट करत होती, व्हिडिओ टाकते तेवढा, मग कामं वगैरे आवरते, मग परत तेवढ्यात ते येतातच. तर स्पेशली त्यांची भेट घालून देणार आहे मी तुमच्याशी. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर चला आवरते, तुम्ही बघा व्हिडिओ पुढे. हा मयंक, आणि माझे कामं आवरलेत. हे बघा, किचन ओटा वगैरे साफ केलं, भांडे बिंडे घासून घेतले. त्यानंतर इकडचं बी आवरलेलं आहे. हे मिस्टर इकडे झोपलेत का बसलेत का काय करताय का काय? लावली का मॅच तुम्ही? हा, आता हे झाड बघा कसलं भारी दिसतंय व्हिडिओमध्ये. ही पण इकडं भारी दिसतंय बघा. तर आम्ही वाट पाहून वैतागलो. आता वाजले 9:45. लय वैतागलो वाट पाहून. वैतागले का? आम्ही एक टाईम उपाशी राहिलो. आता येतील तेव्हा येतील करत, आणि दुसरा टाईम बी उपाशीच राहिलो. यांनी खाल्लं वांग्याची भाजी पोळी. तर वाट पाहते, अजून आले नाही. अजून 10 किलोमीटर आहेत म्हणले.
आता येतील 15-20 मिनिटात. म्हणजे लईच उशीर झाला, लईच प्रमाणाच्या बाहेर उशीर झाला आहे त्यांना. मग तोपर्यंत काहीतरी बोला ना, 2 शब्द. आवाज तरी आला का तुमचा? जेवण करा सगळेजण, झोपा. तुम्ही काय करता? आम्ही पण जेवण करतो, झोपून घेतो. तुम्ही जागरण करताय रातभर? जागरण गोंधळ करताय. हां, आता लक्ष्मीताई आल्यावर आम्हाला जागायचंच आहे रातभर. परत ते येणं होत नाही त्यांचं. आणि आम्हाला भरपूर थोडेसे काम आहे सोशल मीडियाचे. आणि त्यानंतर गप्पा बी मारायच्यात. लई दिवसातून भेटतोय, लग्न झाल्यापासून आज 2 महिने. आई शपथ मोबाईल पडला होता. लग्न झाल्यापासून 2 महिने झाले, भेट नाही. ए जेवून घे माया, येतीलच आता ते. तर चला मग, मी पण वाट पाहते. वाट पाहून पाहून थकली, पण कधी येतात काय माहिती. इकडं अशी गारगार हवा येते मस्त खिडकीतून. तर चला, बोर झाली, मी पण बोर झाली. आता येतील तेव्हा येतील. हे पण इथे एक स्टिकर लावलेलं आहे. कसं दिसतोय बोलते थोड्या वेळाने. तर फ्रेंड्स बघू शकता, फायनली पाहुण्यांची एंट्री झाली आहे. कोण आहेत पाहुणे कमेंटमध्ये सांगा बरं, पटकन ओळखा. पण विषय काय झाला, मयंकला छान व्हिडिओ शूट करायला सांगितला. मी बेडरूममध्ये होती, त्याने व्यवस्थित व्हिडिओ शूट नाही केला राव. जे मोमेंट मला व्हिडिओमध्ये घ्यायचा होता तोच व्यवस्थित शूट नाही केला. मम्मी मम्मी पटकन कॅमेरा चालू करा, आले ते आले बाहेर चढते. तर बघा, पाहुणे आलेत आमच्याकडं. कोण पाहुणे आलेत गेस करा बरं, आधी गेस करा पटकन. अरे मयंकने आधीच दाखवलं वाटतं नाही का? अरे देवा, चुकला आमचा प्लॅन चुकला. जाऊ द्या, मिस यू, खूप मिस केलं तुम्हाला. आणि छान वाटलं, 2 महिन्यानंतर भेटतोय आपण. 2 महिने झाले. चला, सर्वात अगोदर जेवण खावण, मग आपण भरपूर गप्पा मारणार आहोत. तर फायनली पाहुणे आलेले आहेत. आमच्या दाजी कुठे आहेत? दाजी इकडं. हाय, हॅलो. दाजी बी आले तिकडं, सगळीच फॅमिली घेऊन आलेत, पोरं बी आलेत. चला आता आम्ही बसतोय, गप्पा मारतो थोड्या वेळ, मग आम्ही नंतर व्हिडिओ शूट करू. तर आमचे जेवण वगैरे झालेत आणि आता बसलोय आम्ही, गप्पा गप्पा मारल्या. आता मला वाटलं होतं, पण माझा चुकीचा अंदाज निघाला राव. म्हणलं आता लक्ष्मीताई थांबतील. रात्रीचे वाजलेत आता 11, 12 वाजले, 12. तर बापरे, मला वाटलं आता हे थांबतील, हे रात्रीचे 12 वाजता जायचं म्हणतात. आता काय करावं बरं सांगा यांचं. मला एवढा आनंद झाला होता, म्हणलं आता थोडासा टाईम स्पेंड करू आपण सोबत, छान बोलू, गप्पा मारू. काहीतरी मला यांच्याकडून थोडंसं शिकून पण घ्यायचं होतं. काहीतरी ते विशलिंगचा विषय आहे तो शिकून घ्यायचा होता. ते विशलिंग वगैरे मधून छान इन्कम होते वगैरे मला सांगत होते. मला आता हे एवढं कळत नाही सोशल मीडियाचं. तर मग आता काय झालं, आम्हाला नाही वेळ. आम्ही जी गाडी घेऊन आले ना, त्यांना दुसरं पण भाडं आहे, त्याच्यामुळे मग आम्हाला जाणं गरजेचं. गाडी कॅन्सल करा, इथून दुसरी गाडी बुक करा, भाडं तेवढंच होणार आहे. नाही जात ना, पण ती परेशानी होती ना. कशी काय? लेकरांना नाही होत ट्रॅव्हल्स. मी काय म्हणली तुम्हाला समजलं का? आता ही गाडी जरी गेली तरी तुम्ही इथून दुसरी गाडी केली तरी पैसे तर जिथून जेवढे घ्यायचे तेवढेच घेणार ना. नाही ना, पण हे जादूगरचं भाडं ते वेगळं आणि हात गाडीवाला दुसरं भाडं लावून तो वेगळं जाईल, असं होईल. खूप नानांचं आहे का नाही. आता मला वाटलं होतं मस्त गप्पा मारू, आम्ही टाइम स्पेंड करू, पण आता हे एवढं घाईमध्ये चालले. म्हणजे आताच आले, आता काय 10, 10:15 वाजता इथं पोहोचले आणि 12 वाजता चालले बी. आम्ही यायलाच वेळ झाला खरं तर. आम्हाला लग्नामधून म्हणजे लग्न वगैरे लावून यायलाच उशीर झाला. लग्नच लागलं. मला सकाळचं 10चं टायमिंग दिलं तर रात्री 10 वाजता रात्री 10ला. असं असतं काही कुठं? आता काय करणार आहे, लग्नच उशिरा लागलं ना. त्यांचं लग्न पण नाही 6:15 होतं ना, 7ला लागलं. मग आम्हाला तिथून 8, 8:30 वाजले निघायला. 8, 8:30 वाजता जेव्हा निघालो आम्ही, मग ट्रॅफिक हे ते म्हणलं तर वेळ झाला. आणि बापरे, पुण्याची ट्रॅफिक. रात्री माझ्या नवरा दया 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 रे. 12 वाजता माया, ऐ पोरा, हा दरवाजा लावते, दया दया कमी करायला लाव त्यांना. आवाज येतोय मोकार मोबाईल मध्ये, दया दया. तिकडे दाजी बसलेत, पोरं बसलेत आणि ते दया दया लावलंय जोर जोरात. फार दरवाजा आपल्याला बाई काही खरं नाही. तर बघा आता काय बोलू, मला काही सुचत नाहीये. परत तुम्ही म्हणणार लक्ष्मीताई आल्या, त्यांना थांब नाही म्हणली, त्यांचं पाहुणचार नाही केली. आता त्यांना जेव्हा मी करते, पण मग ते थोडंसंच खाल्लंय त्यांनी, जेवले पण नाहीत. आणि दाजींला तर त्यांनी बाहेरूनच जेवण करून आणलेत. बाहेर गेले होते ते जेवण करायला, त्यांना नॉनव्हेज वगैरे खायचं, मग ते नॉनव्हेज खाऊन आलेत. पण आता मलाच काही सूचना झाले. एकतर आले तर मुक्कामी यायचं ना, हे असं घाई गडबडीमध्ये येऊन माहिती का, काहीतरी न्यूज दे लवकर बाई.
मग तुम्हालाच बोलवते करायला बघा. मी येते ना. हा इथंच ठेवून घेईल मग मी. बरं ते जाऊ द्या. मी काय म्हणते मित्रांनो, आपल्या लक्ष्मीताईचं लक्ष्मी डेली रुटीन म्हणून चॅनल आहे. तर त्या चॅनलला आहे ना सगळ्यांनी सबस्क्राईब करा, थोडं सपोर्ट करा. कारण मागच्या वेळेस मीच त्यांना तो चॅनल क्रिएट करून दिला होता. जूनमध्ये एकदा मला ते भेटायला आले होते बघा, जुलैमध्ये मागच्या वर्षी. त्यावेळेस मी तो चॅनल स्वतः क्रिएट करून दिला होता, पण त्यांनी ते लक्ष नाही दिलं किंवा मी पण नाही लक्ष दिलं तेवढं चॅनलकडे. पण काय विषय झाला काय माहिती, व्ह्यूज पण नाही आहेत आणि फॉलोअर्स सबस्क्रायबर पण नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं आहे की कोणीतरी मेहनत करतो आहे ना, तर त्याला सपोर्ट करायला पाहिजे. काहीतरी आशा असते प्रत्येकाची एक यूट्यूबर बनण्याची. तर लक्ष्मीताईला भरपूर वाटतं, पण लक्ष्मीताई असं वाटते 3 वर्ष झाले त्याच्यामध्ये मेहनत करते. म्हणजे पहिला पण त्यांचा चॅनल होता त्याच्यावर पण सपोर्ट नाही भेटला, दुसरा पण होता त्याच्यावर पण सपोर्ट नाही भेटला. आणि त्यांची स्टोरी खरंच खूप भयंकर आहे. ते लाईव्ह स्टोरी पॉडकास्टवर तुम्ही बघितलीच असणार, त्यांनी पॉडकास्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये स्टोरी बघा. मी तर म्हणते आता ती स्टोरी तुम्ही पार्ट 1 पार्ट 2 मध्ये कन्वर्ट करून तुमच्या चॅनलवर सांगा, जेणेकरून सगळे तुम्हाला म्हणजे सपोर्ट करतील याच्यामध्ये. तेच आता तसंच करते. हां, तर सगळ्यांनी आहे ना लक्ष्मीताईला सपोर्ट करा. चॅनल आहे त्यांचं लक्ष्मी डेली रुटीन, तिकडे जाऊन सबस्क्राईब करा. आणि रोज लाईव्ह येत जा, एक टायमिंग ठरवून घ्या. लाईव्ह येऊन छान बोलत जा, काहीतरी विषय घेत जा, टॉपिक घेत जा. आणि तुमची जी स्टोरी तिथं सांगितलेली आहे त्या स्टोरीबद्दल पण बोला. बाकी डेली रुटीन पण दाखवा. अजून काही तुमच्याकडे मोटिवेशन असेल बोलण्यासारखं तर ते पण बोला. आणि अशा पद्धतीने व्हिडिओ काढा. आमची यूट्यूब फॅमिली तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेल अशी अपेक्षा करते. तू सांगितल्यावर तर सपोर्ट भेटतं. नाही असं काही नाही आहे, यांची मर्जी असते बघा. तसं नाही, पण तुला पण सगळेजण खूप प्रेम करतात. ते तर आहे. त्याच्यामुळं कसं बरं, जे खरं प्रेम करतात ना माझ्यावर, त्यांनी सगळ्यांनी लक्ष्मी डेली रुटीन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम दाखवून द्या या ताईला. एका दिवसात 1K सबस्क्राईब क्रायटेरिया पूर्ण झाल्या पाहिजे. बाकी त्यानंतर यांनी टाकलेले सगळे व्हिडिओ बघत जा आणि वॉच टाईम कंप्लीट करून द्या. एकदा चॅनल मॉनिटाईज झालं की छान छान व्हिडिओ घेऊन येतात बघा ते, आहे ना. हो. हां, मग मला काय गिफ्ट देणार आहे का तुम्ही? सांगायची गरज नाही. परत ते म्हणतील बाई कमेंट करून नाही. गिफ्टच मागते. देण्यासाठी किंवा सांगावं मजाक लागत नाही, केली. मागावं लागत नाही. मजाक केली. हा. कसं वाटलं इकडे येऊन? आमची रूम कशी आहे, घर कसं मस्त आहे ते सांगा. रूम खूप छान आहे. पहिलेच्या रूम पेक्षा ना ही रूम छान आहे. आणि व्यवस्थित लावले पण ते. या पप्पा सारखं दिसतो बाबा. हा, हॅलो कर. हॅलो कर. हॅलो. हे लई छान बोलतं ग हो, व्हिडिओमध्ये. याला बोलायला लावायचा की मग. बोल ना. नाही, आता त्याचा मूड नाही बोलायचा. याला जायची घाई झाली, बघितलं का? जायची घाई झाली. लक्ष्मीताई मला 2 शब्द सांगावा, आपण व्हिडिओ एंड करून टाकू. जाऊ द्या. हे वाईट कमेंट का करत असतील बरं लोक? आपण एवढं चांगलं दाखवतोय, आपण का फालतू व्हिडिओ टाकतो का, फालतू हाफ कपडे घालतो का, चुकीचे काम करतो का, काय असलं म्हणजे असलं काहीच नाही ना की जेणेकरून त्याच्यामध्ये दुसऱ्याचं नुकसान होईल. आपण आपलं सांगत राहतो तरी हे लोक वाईट कमेंट करतात. काय बोलायचं सांगू का? कसं असतं माहितीये का, तू इतके दिवस म्हणजे किती वाईट परिस्थितीत होतीस, त्या वेळेला तुला काय म्हणायचे, तुझं चांगलं होईल, फक्त सिंपती, कोरडी सिंपती. आणि आता चांगलं झालंय तर तेच त्यांना देखवत नाही. तेही देखवत नाही. काय सांगावं आता? काय माणसाचं काय असतं माहिती का, घोड्यावरही बसू चालू देत नाही आणि पायी चालू देत नाही. आधी म्हणायचे लग्न कर करिश्मा, सुखी होऊन जाशील, काहीतरी चांगलं होईल, बघ एखादा चांगला मुलगा भेटेल. आणि केला तर आता असे बी म्हणतात आणि तसे बी म्हणतात. आता म्हणतात काय पोराकडे लग्न झाल्यापासून पोराकडे लक्ष देत नाही, त्याला हॉस्टेलला टाकायचंय तुला, कारण तुला प्रायव्हसी पाहिजे, असले बोलतात. आधी म्हणायचे पोराचा विचार करून लग्न करे, असे बोलतात तसे बोलतात. मयंकची तब्येत कशी होती ना, आता जेव्हा मी पाहिले, मी आल्या तिला तेच म्हणले की मयंक छान झालंय तब्येतीला, असं काहीच नसतंय. आणि प्रत्येक सक्का वडील असो किंवा सावत्र असो, कसंही असो, आई वडील थोडंसं लेकरांना चांगली वळण लावण्यासाठी रागवतात, काहीतरी त्यांच्या करिअरसाठी स्ट्रिक्ट असं काहीतरी निर्णय घेतातच. असं कुठलेच आई वडील नाहीत की लेकराला न काही म्हणता सांभाळतात म्हणून. थोडं तरी काहीतरी बोलल्याशिवाय त्या लेकराला पण कळत नाही. आणि तुम्हाला मी सांगते, वाईट कमेंट प्लीज करू नका. ती तिच्या आयुष्यामध्ये आत्ता तर सुख भोगते, आत्ता सगळ्या गोष्टी रेग्युलर तिच्या कंटिन्यू चालू आहेत, सगळ्यात चांगलं चाललंय तिचं. तर तिला चांगलंच सांगा, तिला सपोर्ट करा. उलट तिला सांगा की तू असं कर, असं केल्याने अजून छान होईल तुझा संसार, ह्या गोष्टी सांगा तिला. तर वाईट कमेंट नका करू. ते समजून सांगा बरं. त्या वाईट लोकांसाठी जाऊ द्या.
माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी सांगणं आहे, स्पेशली लक्ष्मीताईच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यांना पण बोलण्याचं खूप टॅलेंट आहे, त्यांच्या चॅनलवर बोलतातच ते, फक्त लक्ष देण्याची गरज आहे तुम्ही सगळ्यांनी. बाकी अजून काही बोलायचं आहे का लक्ष्मीताई? आता माझी खूप इच्छा होती की तुम्ही थांबावं, एकतर आपण खूप रात्रभर गप्पा मारलो असतो, पण तुमची झोप बी झालेली नाही आहे, तो बी विषय आहे. पण नाही झाले हा. पुन्हा ड्रायव्हरला आणि सकाळी पण अशी घाई करणार तुम्ही, निघायची आणि काय काही समजणं झालं. मलाच डोकंच बंद पडलंय माझं आता. नाही डोकं नको असं बंद असतं का करू. कुठं? एकतर एवढ्या लांबून मला भेटायला आले, कात्रजवरून निघून गेले असते ते, पण मला इकडे भेटायला आले. 1-1.5 तास लागला अजून नंतरला तिथून. एखाद्या वेळेला येऊ ना, आता स्पेशली कधी येता? राहण्यासाठी मलाच यावं लागते तिकडं. तू येणारच आहे ना ह्याच महिन्यामध्ये, याच महिन्यात सांगणार तुला असं धमकच देते. नाही आलीस तर मग दुःखाचा सपाटी बघू. बरं, हे काय फिरवताय हातात तुम्ही? तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे, बघ आवडलं का तुला? माझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे बघा, एवढ्या प्रेमाने. समजलंच असेल तुम्हाला काय आहे, पण ते कसं आहे हे महत्वाचं ओपन आहे. कर ना. आणि गिफ्ट आहे आणि एवढ्या प्रेमाने दिलंय ते महत्वाचं आहे. ओपन करा ना तुम्ही तुमच्या. कर ना. हां. कर. तुम्ही कसं धरू? तर हे आपण गिफ्ट ओपन करू. खूप छान असं गिफ्ट लक्ष्मीताईने आणलेलं आहे माझ्यासाठी. वाव, आवडलं का? खूप छान मित्रांनो. बघा हातात घालून कशाच्या दाखव. बांगड्या म्हणतात त्याला? ते नाही माहिती मला छान वाटले तिथं. कसले भारी आहेत बघा ना, एकदम म्हणजे हे बघा, एकदम खूप 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 सुंदर दिसत आहेत आणि साडीवर छान दिसते, ड्रेसवर पण छान दिसते. साईज येते बघा. आली वाव, size. काय विषय काय माहिती बाई. सध्या मला लईच बांगड्या भेटायला लागल्या. त्या दिवशी मिस्टरांनी बांगड्या आणल्या, त्या दिवशी मी पण तुळशी बागेतून इतक्या एवढ्या मोठ्या बांगड्या आणल्या. त्यानंतर आता पण बांगड्या भेटल्या. तुझा हात सुनं नसावं म्हणून हा, हे आणलेलं आहे. मी कंगन घालते असं बांगड्या. मी आधी अजिबात बांगडी घालत नव्हती, पण आता मी कंगन तरी घालते. हा. ते सारखे बांगड्याने मग काम वगैरे होत नाहीत ना, सारखं फुटते, त्यामुळे मी नाही, बांगड्या साडीवरती घालते. वगैरे पण छान कसले दिसते भारी आहेत बघा, साडीवर. किती छान दिसायला लागलेत माझ्या हातात बघा. तुला आवडले का? एकदम भारी. थँक्यू सो मला मच. ना साईज येते का नाही की वाटत होतं. थँक्यू सो कारण मच. मला खूप 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 आवडले. खूप हात शब्दात- असा मी बारीक समजून बरोबर आणलाय. शब्द सांगू शकत नाही, इतके आवडले मला. 2-4 नंबर, 30 नंबर आहे वाटतं ते. एकदम हा. बरोबर फिट बसले. कशा वाटल्या तुम्हाला कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि लक्ष्मीताईच्या प्रेमाला प्रेम द्या, म्हणजे यांनी मला एवढं प्रेम दिलं तर तुम्ही त्यांना तेवढं प्रेम द्या. आणि खरंच लक्ष्मीताईला सपोर्ट करा सगळ्यांनी. त्यांना तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे. मग त्यांची स्टोरी वगैरे पण ते सांगणार ना लक्ष्मीताई? हो. हां, तुमची स्टोरी सांगा स्टेप बाय स्टेप सगळं. आणि बाकी आहे आमची यूट्यूब फॅमिली सपोर्ट करायचं, मला छान छान व्हिडिओ सपोर्ट बनवायचा. करा मला. सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि खरंच तुम्ही छान छान व्हिडिओ बनवा. नक्की आमची यूट्यूब फॅमिली तुम्हाला सपोर्ट करेल. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता ते जायचंच म्हणतात, नाहीच थांबत, तर मी तरी काय करणार आहे, मलाच काही सुचत नाही आहे काय बोलावं. नाही ना, मी डोकं तुला हँग झालंय माझं. हा त्यांचा मोठा मुलगा. हाय कर दादा. तो छोटा मुलगा. हाय प्रीतम प्यारे. ते तसलं आहे ना काहीतरी गाणं. प्रेम आणि प्रीतम कसले नाव आहेत बघा त्यांचे. प्रीतम प्यारे. हा, अरे प्रीतम प्यारे. बापरे, काय गाणं आहे ते. बरं असू द्या, चुकीच्या ठिकाणी जोडलंय गाणं. तर चला मग मित्रांनो, कसा वाटला आमचा व्हिडिओ आजचा सांगा. आज मी दिवसभर लक्ष्मीताईची वाट बघत होती, पण लक्ष्मीताई खूप उशिरा आल्या. बरं असू द्या, आल्या ते महत्त्वाचं आहे. एवढ्या लांब माझ्यासाठी भेटायलाच, खास मला भेटायला आल्या. मग चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि लक्ष्मीताईच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करणार आहे का नाही ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तुमचं प्रेम दिसू द्या जरा, म्हणजे लक्ष्मीताईला पण दाखवून द्या. हम भी किसी से कम नहीं, हम करिश्मा ताई के कट्टर फॅन है म्हणा. करिश्मा ताई ने ऑर्डर दिया और हमने नहीं किया ऐसा होगा नाही म्हणा. तर चला मग, व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला लक्ष्मीताई, बाय बाय. बाय बाय. भेटू लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी. बाय बाय, गुड नाईट.